राज्याला हादरवणारी दुसरी एक्सक्लुझिव्ह बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आहे। पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता असं म्हणायचं कारण म्हणजे देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्याचा जबाब। एबीपी माझाच्या हाती हा जबाब एक्सक्लुझिव्हपणे लागलाय। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला। त्यानंतर त्या व्यक्तीने धनंजय देशमुखांना तातडीने घटनाक्रम सांगितला। धनंजय देशमुखांनी त्यांच्यासह लगेच केजच्या पोलिसांमध्ये धाव घेतली। मात्र पोलिसांनी या दोघांना तब्बल 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं होतं असं जबाबामध्ये यांनी म्हटलंय। नवा कायदा पुस्तकामध्ये बघून लिहावा लागतो त्यामुळे वेळ लागतोय असली कारण पोलीस देत राहिले। त्याच वेळेला पोलीस स्टेशनला पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते। त्यांना सर्व हकीकत सांगितली। मात्र घटनेचं गांभीर्य महाजन यांना माहिती असून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। आरोपींचं मोबाईल लोकेशन सुद्धा शोधलं नाही। अपहरण करणारी स्कॉर्पिओ ज्या बाजूने गेली तिथे जाऊन शोध सुद्धा घेतला नाही। देशमुख गंभीर अवस्थेमध्ये सापडल्यावरती याच प्रत्यक्षदर्शीची सही मात्र पोलिसांनी घेतली। दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटामध्ये पोलीसही सहभागी होते का असा सवाल आता अंजली दमानिया यांनी विचारलाय। तर या प्रकरणामध्ये पोलिसांना सह आरोपी करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। आय विटनेसची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जो जबाब असतो तो त्याचाच सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि हा तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 3.5 तास त्याला बसवून ठेवण्यात आलं होतं। अतिशय धक्कादायक आहे आणि पुन्हा तेच पोलीस इन्स्पेक्टर्स होते तिथे। पीआय महाजन म्हणून होते, पीआय बनसोडे होते। हेच पीआय महाजन तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुळेबरोबर देखील होते। म्हणजे यांचं कसं संगनमत होतं, कसे ते एकत्रपणे काम करायचे, कसं म्हणजे त्यांच्या कटात हे देखील सामील होते का असा प्रश्न पडतो। म्हणजे पीआय महाजननी आणि बनसोडेंनी तात्काळ कारवाई केली असती तर संतोष देशमुख हे आज जिवंत असते। पण मुद्दाम 3.5 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं। म्हणजे जेवढे तास ते मारत होते तितके तास यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं। याच्यापेक्षा जास्त निर्दयी कोणी कसं असू शकेल। ऐकून आता जसे जसे खुलासे व्हायलेत ना खूप धक्के बसायला लागले। किती प्लॅनिंग ना हे विषय झाले। गुंडगिरी संपवायचं असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर जाणं गरजेचं। पण संतोष भाईच्या न्यायासाठी मीडिया सुद्धा तेवढ्याच ताकदीनं पळत होतं। सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही आहे या विषयाचं। पण यांना सह आरोपी खरोखर करायला पाहिजे आणि यांच्यावरती जर असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे कलम कामचुकारपणा केला किंवा कायद्याची मोडतोड करायचं काम या 2-3 पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं, हे मारणाऱ्यांपेक्षाही मोठे दोषी आहेत। मारणाऱ्यांपेक्षा खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे झालाय। तर बीड जिल्हा हा गृहमंत्र्यांच्या नकाशावरती आहे की नाही असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारलाय। बीडच्या पोलीस खात्यावरती अज्ञात शक्तीचं नियंत्रण असल्याचं राऊतांनी म्हटलंय। खात्याचं अपयश आहे। बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर आहे। तेव्हा सोडून आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।